एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याचीही प्रोसेस आहे, ती दिलेली आहे. पण जर कोणी आमिष दाखवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी अशा कोणाचं धर्मांतरण करणार असेल तर असं करण्याला कायदेशीर शिक्षा काय आहे हा विषय आहे. अनेक केसेस आपल्या अशा लक्षात आलेल्या आहेत की मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, लग्न करायचं, नंतर सोडून द्यायचं. मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या बाळाचं काय करायचं असे प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहेत. विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालनाकरता त्याचा विरोध करतायत. पण मी गॅरंटीने सांगतो की त्यांनी जर हे विधेयक पूर्ण वाचलं तर कधीच त्याला विरोध करणार नाही. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य नाही आहे. आपल्या आधी 10-12 राज्यांनी आणि त्यातली काही राज्य अशी आहेत, तमिळनाडूसारखं राज्य की जिथे कधीही भाजपचं राज्य नव्हतं, अशा अनेक राज्यांनी